बातमी अमरावतीतून अमरावतीतल्या जयस्तंभ चौक येथील उड्डाणपुलाला तडे गेलेले आहेत। उड्डाणपूल धोकादायक झाल्यानं अवजड वाहतूक या ठिकाणी बंद करण्यात आली आहे। राजकमल चौक ते रेल्वे स्थानकाला जोडणारा हा महत्त्वाचा पूल आहे, मात्र या पुलाला तडे गेल्यानं इथे पोलिसांनी बॅरिकेड्स केलेले आहेत आणि हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केलाय। रेल्वे उड्डाणपुलाचं बांधकाम हे 1963 मध्ये केलं गेलं होतं। हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद केला गेलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे यांनी। पाहूया। कुठल्याच प्रकारची वाहतूक या पुलावरून सध्या होणार नाहीये। जड वाहन असो की पायदळ असो, सगळ्यांसाठी हा पूल सध्या बंद केला आहे आणि पर्यायी व्यवस्था त्यांच्यासाठी केलेली आहे। एकंदरीत जर बघितलं तर 55 वर्षाचा हा पूल आहे आणि या पुलाला तडे गेले असल्या कारणाने त्यामुळेच हा पूल जो आहे तो बंद करण्यात आला आहे आणि या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी लागलेला आहे। कुठल्याच प्रकारची वाहतूक या ठिकाणी होऊ नये म्हणून हा पूल जो आहे बंद ठेवण्यात आला। या ठिकाणी पोलीस कर्मचारी आहेत, त्यांच्याशी बोलूया। काय सांगाल, काय नेमका आदेश आहे वरिष्ठांचे, कधीपर्यंत पुला बंद राहील? कधीपर्यंत बंद राहील हे तर आम्ही सांगू शकणार नाही, पण वरिष्ठाच्या आदेशाने हा पूल बंद करण्यात आला। ट्रॉफिक ट्रॉफिक कडून आमचे एक आव्हान आहे, नागरिकांना गैरसोय होऊ नये त्याकरिता त्यांनी स्वतः आपला पर्याय मार्ग निवडावा काही दिवस दुरुस्त होईपर्यंत। हे नागरिकांना माझ्या माझ्या ट्रॉफिक तर्फे आव्हान आहे। निश्चितच वरिष्ठांना आदेश दिला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पूल जो आहे तुर्तास बंद ठेवण्यात आला आहे आणि तशी पर्यायी व्यवस्था नागरिकांसाठी केली आहे। मात्र असं जरी असलं तर वाहतुकांची कोंडी या ठिकाणी निश्चितच होणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर हा पूल दुरुस्त व्हावा, या पुलाचं नूतनीकरण करण्यात यावं अशी मागणी जी आहे ती सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे। अमरावती कॅमेरा पर्सन सागर सर, सुरेंद्र कुमार आकोडे, जय महाराष्ट्र न्यूज।